सखुवहिनी, अहो तुमची उमाई अप्पा आलेत. अडवा हो त्यांना, काहीतरी करून अडवा. उमाई अप्पांचं पुन्हा अपमान होईल. सासूबाई आधीच माहेरी उमाई अप्पांना खूप बोललेत आणि मी इथे परसदारात आहे. सासूबाईंनी मला घरात घेतलं नाहीये हे त्यांना कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. आणि भाऊजी, निदान हात तरी त्यांना हे सगळं काही कळायला नको. तुम्ही जा, लवकर लवकर जा, त्यांना अडवा. भाऊजी अडवायला तर गेलेत, पण तरी उमाई अप्पांना यातलं काही कळलं तर काय करू मी? विहिरीकडे बघू नकोस. इतक्या सहज तुझी सुटका होऊ देणार नाही आणि माझ्या घराला अभद्र डाग लागू देणार नाही. तुझ्या आई बापाला तू कशी राहतेस ते दिसायलाच हवं. मला जाब विचारायला आलेत ना, विचारा जाब. आम्ही जाब विचारायला नाही आलोय. सखू परसदारी आहे ना. सखुवहिनी ना, सखुवहिनी परसदारी नाहीयेत. आता आलास आणि पचकलास. विषय काय चालू आहे, काय बोलतोय काही ठाऊक नसताना. पण तू येऊन जे सांगितलंयस त्यामुळे त्यांना कळलंय जे कळायचंय ते. जा आता तू. द्या हा ना, आधी आमचे मुनीमची तपासतील, मग आम्ही खात्री करून घेऊ. कशाबद्दल बोलताय तुम्ही? बाई 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 बाई, म्हणजे तुम्ही खरे दागिने आणले नाहीयेत? नाहीतर इथे कशाला याल? तसंच ठरलं होतं ना? होय, आम्ही त्याची व्यवस्था करतोच आहोत. पण दागिने नाही आणलेत मग कशाला लाच काढून घ्यायला आलायत? हो, आम्ही तर आमच्या लेकीच्या काळजीने आलोय. आता एवढं सगळं घडतंय म्हटल्यावरती आमचा जीव कसा शांत राहील? आधी आपणच क्षणात तोंड घालायचं आणि मग अहो काय झालं असं ओरडत बसायचं. हे बरं जमतं तुम्हाला? आलात, सबब घेऊन आलात. दागिने न आणण्याचं काहीतरी नवीन कारण सांगा बरं का. काय ना, आमची पेढी आहे. व्याज, मुद्दल, परतफेड न करण्याची 57 कारणं ठाऊक आहेत आम्हाला. काय मुनीमजी? अयो, प्रश्नच नाही हो मालकीनबाई. चिमूटभर व्याजासाठी 100 सबबी सांगतात हो लोक. आणि इथे तर एवढे दागिने करायचे तो सबबी सांगणारच ना. हे अहो कसे तरी सुटू असं वाटत असतो या रुंकूंना, म्हणतो मी. रमाई, अगं खऱ्या दागिन्यांबद्दल यांच्या गावी सुद्धा नाहीये. ते हे बघायला आलेत की यांची लाडकी सखू कशी आहे. मी विचारलं त्यांना, दागिने आणलेत का? तर कुठले दागिने आणि काय असं झालं यांचं. बरोबर आहे त्यांचं. एवढ्या लगेच दागिने घेऊन आले असते तर खरे चोर हेच आहेत ते सिद्ध नसतं का झालं? म्हणजे यांच्या अंगणात जाऊन मी तमाशा केल्यानंतर लगेच खरे दागिने मिळाले असं झालं असतं ना. काय बोलताय तुम्ही? बरोबरच बोलतेय. नीट ओळखते मी तुम्हाला. पक्केत ग हे यमुने. असे कसे सहज हाताला सापडतील? अहो नाही हो, आम्ही तर फक्त आमच्या लेकीला, आमच्या सखूला घरात घे. आम्ही आमच्या सखूला भेटायला आलो होतो फक्त. एवढंच ना. पण आधी एक प्रश्न अर्ध्यातच सोडलाय तुम्ही. त्याचं उत्तर हवंय का? सांगते. छळ छळ सुरू आहे इथे. अनन्वित छळ. तोंड काय अशी करताय? मी नाही करत छळ. तुमची मुलगी माझा छळ करतीये, मला छळतीये. छळते.
काल काल सुद्धा इथेच याच अंगणात पाहुण्यांसमोर लाज आणली तिनं मला. असंच असंच केविलवाणं तोंड करते, गरीब चिमणी सारखं, आणि हरडासारख्या डोळ्यांनी बघते की बघणारे हमखास सहानुभूती देतात तिला. आता उगाच काहीतरी बोलू नका, आणखी काही मागू नका आमच्याकडे. जा बेटा तुमच्या सखूला. कुठे? घरात नाही, घराची पायरी न चढता. हो मग 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 आम्ही भेटणार कसं सखूला? मुनीमजी घेऊन जा यांना, भेटवा यांना यांच्या लेकीला. जा. जी जी मालकीनबाई, या मी दाखवतो. म्हणजे सखूला घरात नाहीच घेतलंय का? विठुराया, ओ चला, ओ भेटवतो, चला या. या 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 ओ या या या. हे सगळं काय आहे? अहो हे काहीतरी अघोरी दिसतंय हो. सखू कुठे? अयो नाही हो, या हद्दीत कुणी जाऊ नये म्हणून हो ही लक्ष्मण रेषा. पण त्या लक्ष्मण रेषेच्या आत गेली हो तुमची मुलगी म्हणतो मी. त्यामुळेच घडलं ना हो हे रामायण. आणि त्यात ही विहीर. पाणी पाणी. सखू सखू पाणी. सखू 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 पाणी. बाळा, सखू ये बघू. पाणी 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 उमा पाणी. थांब आणते. हे असं गुरांना बांधतात तसं का बांधून ठेवलंय तुला? एवढी अमानवी शिक्षा देतात का लहान जीवाला? सावकाश सावकाश. बरं वाटतंय? सखू बाळा, आता घाबरू नकोस. आम्ही आलोय ना, अजिबात घाबरू नकोस. पोरी काय अवस्था केलीस गई? अगं नाही उमाई, तसं नाही. म्हणजे ना मी आणि विनू भाऊजी ना आम्ही लपाछुपी खेळत होतो. कशाला लटके बोलते सखू? अगं खेळात असं कुणी कुणाला बांधून ठेवतं का? अगं नाही उमाई, इथे ना असंच खेळतात. बर ठीक. पाहिलंस कशी सारवा करते ही मूर्ख मुलगी. नको तेव्हा खोटं कशाला बोलते? खरं बोलावं ना. आणि सत्य किती वेळ लपून राहणार आहे? अगं रमाई, तरी दिगू नाहीये ते एक बरं आहे. नाहीतर त्या शिवाप्पा उमाला लगेच मखरात बसवलं असतं. अगो बाई, ही दोघं आलीत की काय? म्हणजे ही पण जेवणाला असणार? अक्कल चुलीत गेली आहे का? मुलीच्या सासरी आलेत ना, मग त्यांच्या जेवणाचं कुठून आलं तुमच्या डोक्यात? मुलीच्या घरी पाण्याचा घोटही पिणार नाहीत ते. रीत विसरलात? आणि काय हो, तुम्ही काय गारुड्याचा खेळ बघताय का? तुम्हाला कामं नाही आहेत का? जा ना, काम करा ना. उगाच नको तिथे लक्ष नका घालू. आणि अनाहूत सल्ले सुद्धा देऊ नका. निघा.
अय्यो छोट्या मालकीनबाई, लटके बोललात तर मालकीनबाई लटकवून टाकतील हो म्हणतो मी. जे काय असेल ते खरं सांगा हो. मी पण सांगितलंय खरं खरं म्हणतो मी. सखू, तू किती सासरची लाज राखण्याचा प्रयत्न केलास ना, तरी सत्य आम्हाला कळून चुकलंय. आपण भेटलो तेव्हा तू मला खोटं सांगितलंस ना की सासूबाईंनी तुला घरात घेतलंय म्हणून. का खोटं बोललीस ग पोरी? आणि आणि एवढे दिवस तू इथे अशी बाहेरच राहतेस का? वाटतं जाऊन गदा गदा हलवावं. अरे जरा खडखडीत बोला रे. सारखं काय आपलं रडत भेकत बोलायचं? अहो पण अप्पा उमाई, मला इथे राहण्याचा काही सुद्धा त्रास नाहीये. का खोटं बोललीस सखू? केवढा विश्वास ठेवला तुझ्यावर मी. तुम्हाला आणखी गोर लागू नये म्हणून सांगितलं मी अप्पा. पण खरंच मला बाहेर राहण्याचं काही सुद्धा वाटत नाही. बस आता काहीच बोलू नकोस. मला ताबडतोब आता वेणबाईंशी बोलायला. अहो नका अप्पा, असं नका करू. तुमचा पुन्हा अपमान होईल. आपली भेट झालीये ना, बस पुरेस आहे मला. अप्पा उमाई, तुम्ही जा, खरंच जा. तुला अशा अवस्थेत सोडून कसं जाऊ आम्ही? ते काय नाही, मला एकदा तर बोलू दे त्यांच्याशी. ही काय पद्धत झाली का सुनेसोबत वागण्याची? अहो आपण नका ना, असं नका करू. मी हात जोडते. सखू, अगं नाही सखू, आप्पा बरोबर बोलताय. बोलायला हवंच त्यांच्याशी. अहो अप्पा, नाही वीणबाई, अहो अप्पा, वीणबाई, 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 मनोरमाबाई. अयो मनोरमा, अयो मालकीनबाई बोलावं तेव्हा येतील बघा बाहेर, नाही तर नाही येणार हो. मालकीणबाई, बघ बोलावलं. चल, मलाही जायचंच होतं. आता बघतेच. म्हणे गारुड्याचा खेळ ह्या नागिणी मला सांगतायत. अरे पण असले खेळ खेळायचेच कशाला ना? अरे पण आमचे हे कुठे आहेत? नेमकं अशाच वेळी नसतात. बोलवते. अहो अहो लवकर या. काय आग लागल्यासारखी करतेस? अहो आगच लागले. हे बघा सपूचे आई बाबा आलेत आणि खडाजंगी सुरू आहे. आणि हे ऐकायला तुम्ही नको? आपण इथूनच ऐकूया. नाही, ऐकायला तर हवंच. शब्द निशब्द ऐकायला हवा, पण इथून नाही, तिथे जवळ जाऊन ऐकायला हवा. हा काय प्रकार आहे वीणबाई? तुम्हाला राग आला म्हणून आमच्या लेकीला असं जनावरांसारखं दावणीला बांधून ठेवाल? उपकार समजा. तुमची मुलगी तुम्ही आलात हे ऐकून विहिरीत जीव देण्याचा विचार करत होती. विचारा, करत होती की नाही विचारा. नाही नाही नाही. हो पण ही वेळ का आली? तुम्ही खोटे दागिने दिलेत म्हणून. हो पण आम्ही पुन्हा नवीन दागिने घडवून देण्याचं मान्य केलंय ना, तरी तुम्ही सखूचं. वाक्य पूर्ण बोला. अडलात का? मी सखूचा छळ करते असंच ना? आमच्या रमाईचा छळ तुम्ही सगळे करताय. खोटे दागिने दिलेत, हा छळ तुम्हीच केलाय ना? आणि जोपर्यंत खरे दागिने देत नाही तोपर्यंत मी सखूला घरात घेणार नाही, हे मी आधीच स्पष्ट सांगितलं होतं. कबूल कबूल सांगितलं होतं. हो, पण आपल्या मुलांना कुणी असं परसाद अंगणात असं बांधून ठेवतं का? आता सखू पण तुमचीच लेक आहे ना. तुमच्या पोटात तिच्याविषयी माया नाहीये का? एक दिवस राग आला असं वागलं तर समजू शकतो, पण किती दिवस झाले माझी लेक अशी परसदारी पडून? असं कसं वागू शकता तुम्ही? शिवापा, आवाज सांभाळा. वहिनी समोर तुम्ही आवाज चढवताय, सहन करणार नाही. हा मी आहे ना. असे चढलेले आवाज खाली आणायला मी समर्थ आहे. आणि शिवाप्पा,
मला तुमच्यापेक्षा जास्त जोरात आवाज चढवता येतो हा? विचारा तुमच्या मुलीला. आणि या स्वरात जर माझ्याशी बोलायचं असेल ना तर निघून जायचं इथून. आपल्या मुलीला घ्यायचं आणि वाट धरायची. तुमच्यासारख्यांशी हुज्जत घालायला वेळ नाहीये माझ्याकडे. हो रमाई, आपण आपला वेळ का फुकट घालवायचा? हे काय आपलं फक्त रक्त उकळवणार. दागिने तर आणले नाहीच आहेत. वंस, अहो मी घेते ना सगळ्या शिक्षा, पण माझ्या उमाई अप्पांना काही बोलू नका. तू उपकार करतेस शिक्षा बघून? अहो सखूसाठी रागाला आवर घालाव आणि विनवणी करा त्यांची. हे बघा वीण, मी हात जोडतो. मी काही करेन. मी घर विकेन, राहुळ विकेन, कर्ज काढेन, पण मी दागिने करून आणेन. फक्त आम्ही जे काही वागलोय, जे काही झालंय त्याची शिक्षा आमच्या सखूला देऊ नका. तिला घरात घ्या. अहो मग वाट कसली बघताय? विका जे काही विकायचंय ते. दागिने घडवलेत ना की मग या इथे. अहो पण त्या सगळ्याला वेळ लागेल हो विहीणबाई. आम्ही त्या सगळ्यासाठीचे प्रयत्न करतच आहोत. तोवर हवं तर तुमच्या घरातली सगळी मोलाची कामं मी करेन, पण माझ्या सखूला घरात घ्यावं. तुमच्यासारख्या लबाड आणि फसव्या आई बापाच्या शब्दावर कणभरही विश्वास नाहीये माझा. प्रत्यक्षात दागिने आणून द्या, मग बघू काय करायचं ते. आता भीक मागतायत. तेच ना, आपली बाजू पडते माहीत असून सुद्धा मगाशी अंगावर येत होते. कुत्रा नाही का अगोदर भस्कन अंगावर जातो आणि समोरचा घाबरला नाही की मग लगेच शेपटी हलवतो. तशी गत झाली आहे यांची. आधी आवाज चढवून विचारणा करत होते आणि आता काय, आता भीक मागतायत. वा 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 वा, प्रत्येक जण पळी पळी ओततोय ओ आगीत. तेल म्हणतो मी, भडकवा, अशीच भडकवा आग म्हणतो मी. निर्वाणीच सांगते, हडप केलेले दागिने आधी आणून द्या आणि मगच सखूला घरात घेण्याबद्दल काय ते बोला. असली नाटकं करून काही उपयोग होणार नाही. आणि असं ना रडत भेकत माझ्या दारात थांबू नका. शेवटच सांगते, जोपर्यंत सोन्याचे दागिने मिळत नाही तोपर्यंत सखूला या घराची पायरी सुद्धा चढू देणार नाही. आता कोणी इथे थांबू नका. मुनीमजी. जी जी. मनोरमा भाई, सखू काळजी करू नको. मी स्वतःला विकेन, पण आपण दागिने करून आणायचे. मी देणार तुला दागिने करून. बाई 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 बाई, काय किंमत मिळणार आहे? स्वतःला विकून खोटे दागिने तरी येतील का? वंस, मला हवं ते बोला, पण माझ्या अप्पांना काही बोलू नका हो. का नको बोलू? मी बोलणार. गुन्हेगारांची काय आरती करायची का? अप्पा तुम्ही आधी जा इथून. तुमचं अजून आपण व्हायला नको. बाई 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 बाई, रमाई, अगं तुझी पाठ फिरल्यावर सुद्धा काय म्हणतात माहितीये का? की मी स्वतःला विकेन म्हणे. किती निर्लज्ज आहेत ग. म्हणजे आपण इतकं स्पष्ट बोलतोय पण तरी त्यांचं पोट काही भरत नाहीये. लोचटच आहेत. परत परत येतात आणि परत परत तेच तेच सांगतात. माहेरी सुद्धा हेच म्हटलं होतं, हे सुद्धा लक्षात नाही का त्यांच्या? नव्यानं सांगितल्यासारखं काय तेच तेच सांगत असतात. तुमची पत नाही मान्य करा आणि घेऊन जा मुलीला.
अगं ते तर त्यांच्या डोक्यात सुद्धा नाहीये. उलट ते सखूलाच आशा देत आहेत की मी ह्याव करेन मी त्याव करेन म्हणे आणि तुझ्यावर अन्याय होऊन देणार नाही. अन्याय अन्याय हे होऊ देणार नाही. स्वतःला कुठल्या देशाचा राजा बिजा समजतो की काय हा माणूस? की रावळातला विठ्ठल यांच्यासाठी कमरेवरचे हात सोडून येणार आहे? त्याच्याच भरोशावर हे असं बोलतोय सगळं. घराचं अगदी उकिरडा झाल्यासारखं वाटतंय ग रमाई. खरंय. एक काम कर, मी यांच्यावर लक्ष ठेवते, तू बाहेर लक्ष ठेव. बाहेर बाहेर कोणावर? दिगूवर? म्हणजे तो आला की तुला सांगू ना? हो ग बाई. आणि हा सगळा कचरा घराबाहेर गेला ना का गंगीला सांग, घरभर गोमूत्र शिंपडून घे. घरात विठ्ठलाचं नाव घेऊन घेऊन माझं घर अपवित्र केलंय या सगळ्यांनी. विठुराया, का रे माझ्या सकूचा असा छळ म्हणलायस? या मेल्या दाम्याने सांगितलेलं सगळं खोटं निघू दे. दागिन्यांचं ऐकून तर माझी मतीच गुंग झाली. माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला घेऊन मी पायी पंढरपूरला येईन, पण माझ्या गोड सकूच्या चेहऱ्यावर सुखाचं गोड हसू येऊ दे. या म्हातारीला आणखीन काय हवं बरं? आता तरी धावून ये रे विठुराया, विठुराया. सखू, तुला विठुरायाचा तरी आधार आहे ना? सखू, तुला पांडूने जी विठुरायाची मूर्ती दिली होती कुठे ग? तुला तुझ्या पुरती का होईना विठुरायाची पूजा करू देतात ना? विसरा. विसरा आता त्या घरबुडव्या विठ्ठलाला. सखू त्या मूर्तीला विसरलीच आहे. तुम्ही पण विसरा, कारण ती मूर्ती गृहप्रवेशाच्याच वेळी या विहिरीत टाकली, या विहिरीत टाकली, या विहिरीत टाकली. बुडाला, बुडाला तुमचा विठ्ठल, बुडाला तुमचा विठ्ठल, बुडाला तुमचा